हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आता आम्ही निघालोय ट्रिपला। तर अचानकच्या ट्रिपला निघालोय आम्ही, म्हणजे प्लॅन नव्हती ही आमची ट्रिप। आता तर आम्ही निघालोय कोकणामध्ये रत्नागिरी बघण्यासाठी निघालोय आम्ही। तर कोकण वगैरे म्हणजे आमचा बराचसा भाग कोकणातला बघून झालेला आहे। मालवण वगैरे सगळं बघून झालेलं आहे बऱ्यापैकी। रत्नागिरी पण आमचं बघून झालेलं आहे, पण तरी पण आम्ही तिकडे निघालेलो आहे कारण आमच्या बरोबर ह्या वेळेस आत्तू, मामा, तृप्ती, दाजी वगैरे हे सगळेच आहेत। मग सगळेजण एकत्र मिळून निघालेलो आहे। तर आता आम्ही गाडीमध्ये एवढे सगळे निघालेलो आहे। यथार्थ आहे, यथार्थला आम्ही हॉस्टेलवरून घेऊन निघालेलो आहे। त्यांनी पण सुट्टी घेतली, त्याला पण सुट्टी आहे आणि इकडे आज झोपलेला आहे। ट्रिपच्या सुरुवातीलाच झोपलाय तो। तर आता सोलापूरमध्ये जाणार आहे मी पहिल्यांदा आणि तिथून मग आत्तू, मामा, तृप्ती, दाजी, ऋतू यांना पिकअप करणार आहे। तर त्या आणखीन एक तिथून पण एक कार असणार आहे आणि इथून एक वेगळी, म्हणजे असं 2 गाड्या घेऊन चाललेलो आहे आम्ही कोकणामध्ये। तर खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे पुढचा, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता रत्नागिरी बघणार आहे। तर कोकणामधले बरेच ठिकाणी आम्ही फिरलेलो आहे, मालवण वगैरे बरंच झालेलं आहे, रत्नागिरी पण झालेलं आहे एकदा। पण काय माहिती का, आमचं बीच प्रेम खूप आहे, आम्हाला बीचवरतीच जायला जास्त आवडतं। त्यामुळे बऱ्याचदा आमच्या ट्रिप बीचवरतीच होत असतात। आणि आता पण तिकडे प्लॅन नव्हता, दुसरीकडे होता खरं, पण अचानक आमचा चेंज झाला तो प्लॅन। तर इथे नेहमीप्रमाणे आम्ही अमृततुल्यमध्ये चहा घेतला। सोलापूरच्या अलीकडेच आहे हे, तिथे चहा वगैरे घेतला आणि अंश अजूनही झोपलेलाच आहे। अंशची थोडी तब्येत आज नरमच आहे, त्यामुळे तो झोपलेला होता। तर इथे आम्ही सोलापूरमध्ये पोचलो होता आणि पोचल्यानंतर मग आता इकडच्या गाडीमध्ये आत्तू आणि ऋतू बसायला आले आणि तिकडे यथार्थ गेला। तरी समोरची दिसती ती किया ही त्यांचीच गाडी आहे दाजींची, तर ते समोर होते। तर आता मिळून आम्ही गाड्या निघालो आहे आता पुढच्या प्रवासासाठी। सोलापूरच्या पुढं आल्यानंतर मलाही थोडंसं ताप आल्यासारखं झालं होतं, म्हणजे थोडी तब्येत माझी पण खराब वाटायला लागली होती, म्हणून मी थोडं ते मास्क वगैरे घातलं होतं आणि जर्किंग वगैरे घातलं होतं। अंश आणि ऋतू दोघेजण मागे बसून छान ॲटलास गेम खेळत होते, म्हणजे त्यामध्ये कंट्रीची वगैरे अशी नावं सांगायची असतात, तर तोच गेम ते दोघं पण खेळत होते। तर रात्री 10 वाजले आम्हाला कोल्हापूरमध्ये पोचायला। तर आम्ही इथे हॉटेल शोधत होतो जेवण करण्यासाठी। आम्हाला कळालं की कोल्हापूरमध्ये परक हॉटेल म्हणून खूप छान आहे, म्हणजे नॉनव्हेजसाठी। तर तेच आम्ही शोधत होतो आता। हॉटेल एवढं फुल होतं की त्याच्यामध्ये पार्किंगसुद्धा भेटली नाही आम्हाला। आम्हाला गाडी पण खूप दूर पार्क करावी लागली। नंतर गाडी कशी तरी पार्क करून मग आम्ही जेवणासाठी गेलो। तर तिथेसुद्धा वेटिंगच होतं हॉटेलमध्ये पण। कोल्हापूरमध्ये पोचलोय आम्ही, जेवणाला आलो इथं हॉटेल परक हॉटेलमध्ये। पण वेटिंग बघू शकता तुम्ही किती आहे मागे। फायनली 15-20 मिनटाच्या वेटिंग नंतर आमचा नंबर लागला, म्हणजे त्यांनी आम्हाला एक टेबल अरेंज करून दिला कारण आम्ही बरेच जण होतो म्हणून। तर अभिजितच्या फ्रेंडनी हे हॉटेल सुचवलेलं होतं। तर इथलं फेमस हॉटेल आहे ते, म्हणजे नॉनव्हेज जर खायचं असेल तर कोल्हापूरमधलं, तर छान होतं तिथलं जेवण। त्यानंतर आम्ही रेस्ट हाऊसवरती गेलो। तर आम्ही 3 रूम्स घेतलेले होता, तर तुम्हाला मी एक क्विक टूर देते रूमची। आम्ही सगळं आवरून आता निघालो आहे रत्नागिरीसाठी। तर तुम्हाला जी बाजूला दिसत आहे तर हा रंकाळा तलाव आहे। तर आम्ही इथे नाही थांबलो, आम्ही येताना थांबू असं प्लॅन केलेला आहे।
काय घेता तुम्ही दोघं? आम्ही डोनट गोल गोल. काय येतं ते आपण खाल्लो. हा आपण तर आज आहे सेकंड डे आणि आता आम्ही निघालोय रत्नागिरीला. नाश्ता वगैरे झाला इथे सगळं. कोल्हापूरमध्येच मुक्काम केलं होता ना काल, मध्ये इथेच नाश्ता वगैरे करून आता रत्नागिरीला निघालोय. दोघांनी मॅचिंग केलंय ना अजून. ब्ल्यू कलर मॅचिंग. ब्लू ब्लू. पाऊस पडतोय. तर मस्तपैकी आम्ही आता टपरीवरती तिथे चहा घेतला, कॉफी घेतली, छान फ्रेश झालो. मस्त सिनरी आहे बघा. तिथे फोटोशूट केलेला आहे. तर खूप छान आहे. इथं मागे असं नदी आहे, ब्रिज पण आहे. तर इथे थोडेफार फोटोशूट केलेत आम्ही आणि आता निघतोय पुढे रत्नागिरीला. हा पूर्ण घाट सेक्शन होता आणि खूप छान वाटत होतं बघायला डोळ्यांना. म्हणजे पाऊस पडत होता थोडा थोडा रिमझिम आणि या साईडला सगळे हिरवे हिरवे डोंगर आणि या साईडला दरी आणि त्या दरीमध्ये पूर्ण असं धुकं. त्यामुळं मला ते हे असे व्हिडिओ ना म्हणजे कट करू वाटलं नाही, म्हणून मी बरेचसा व्हिडिओचा म्हणजे घाटातला सेक्शन हा मी बराचसा कॅप्चर केलेला आहे आणि तो मी तसाच ठेवलेला आहे जास्त, कारण म्हणजे पुन्हा ती मेमरीज राहून जाईल माझ्यासाठी. म्हणून मी हा पूर्ण बराचसा भाग हा घेतलेला आहे घाटमधला. तर इथे आम्ही दुपारच्या जेवणासाठी थांबलेलो होतो.
तर छान होतं इथे पण जेवण. छोटंसंच हॉटेल होतं पण जेवण मस्त होतं एकदम. तर फायनली आम्ही डेस्टिनेशनवर पोचलेलो आहे. तर आम्ही पुळेमध्ये थांबलेलो आहे. इथे स्टे केलेला आहे. तर आम्ही इथं सेपरेट असं रिसॉर्ट घेतलेलं आहे. 3 रूमचे आहेत ते. तर त्याची तुम्हाला मी क्विक रूम टूर देते. रूमवरती आम्ही बॅगा वगैरे ठेवल्या आणि चहा वगैरे घेतला आणि आता निघालो आम्ही इकडे बीचवरती, गणपतीपुळेच्या बीचवरती. हे वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे. बीचवर आम्ही 1.5 ते 2 तास घालवले. तर खूप मजा मस्ती केली आम्ही. मी जास्त काही शूट नाही केलं, तिथला आनंद घेतला. डॉक्टर, पोलीस, हे कोण पोलीस.